पुन्हा हादरले. घरगुती वादातून पत्नीवर जीवघेणा हल्ला. रक्ताच्या थारोळ्यात सोडून पती फरार. धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर परिसरात घरगुती वादातून पत्नीवर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार गोरख महाले या संशयित आरोपीने आपली पत्नी यशोदा हिच्यावर ती माहेरी एकटी असताना धारदार शस्त्राने वार करून गंभीर जखमी केले. या हल्ल्यात यशोदाच्या डोक्याला गंभीर इजा झाली असून तिला तातडीने धुळे येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, जिथे ती सध्या मृत्यूशी झुंज देत आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन उपविभागीय पोलीस अधिकारी संजय भांबळे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बर्गे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच फॉरेन्सिक टीमलाही तपासणीसाठी पाचारण करण्यात आले. पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे. दरम्यान हल्ल्यानंतर आरोपी गोरख महाले फरार झाला असून त्याच्या शोधासाठी पोलिसांची 2 विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत. पिंपळनेर परिसरात गेल्या काही दिवसात घडलेली ही तिसरी गंभीर घटना असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.